नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण बघा जे की DMER पदभरती 2025 साठी मित्रांनो मराठी व्याकरणची बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेत आपण आज बघा एकूण 20 प्रश्न बघा जे की मित्रांनो कव्हर करणार आहोत। बघा मित्रांनो, जे की मित्रांनो बघा आपल्या DMERच्या मित्रांनो पदभरतीमध्ये जे की बघा 2023च्या मित्रांनो बघा या ठिकाणी 2023 साली परीक्षेमध्ये मित्रांनो विचारण्यात आलेले 20 प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। म्हणून मित्रांनो काय करा बघा, तुम्ही पहिलं नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आत्ताच्या आता बघा वही पेन घ्या आणि हे सर्व काही मित्रांनो प्रश्न शेवटपर्यंत मित्रांनो 20ही प्रश्न तुम्ही या ठिकाणी अभ्यासून मित्रांनो आपले 20चे 20 प्रश्न बघा तुम्ही अगदी येणाऱ्या 2 तासाच्या मित्रांनो बघा या ठिकाणी पाठांतर करा। कारण मित्रांनो बघा येणाऱ्या बघा उद्याच्या आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये 100% मित्रांनो तुम्हाला आपलेच हे सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील। ओके, म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मिस करू नका, संपूर्ण प्रश्न या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, तर अंधातरी मित्रांनो बघा अंधातरी लोंबकळणारा मित्रांनो बघा अंधातरी लोंबकळणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा या प्रकारचा प्रश्न विचारला। तर अंधातरी लोंबकळणारा मित्रांनो बघा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द मित्रांनो बघा जे की क्रमांक त्रिशंकू मित्रांनो बघा असं आहे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, लक्षात असू दे बघा मित्रांनो, एकदम मित्रांनो या ठिकाणी टॉपचे प्रश्न संच बघा जे की 2023 मध्ये मित्रांनो बघा सर्व बी मित्रांनो या ठिकाणी परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत। ओके, एकही प्रश्न मिस करू नका। कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर बघा जे की कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो वास्तविक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक ब। ओके, लक्षात असू द्या। पुढचा, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी। ओके मित्रांनो, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे काय मित्रांनो बघा, तर आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी म्हणजे काय? तर जी बघा क्रमांक गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे म्हणजे मित्रांनो जे की आग सोमेश्वरी व बंद रामेश्वरी होईल बघा। ओके, लक्षात असू द्या। ओके, तर पुढचा बघा चौथा प्रश्न। हां, ओके, तर बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा चौथा, तर वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर बघा मित्रांनो वल्लरी या शब्दाचा समानार्थी आपल्याला बघा जे की शब्द बघा क्रमांकडे मित्रांनो बघा जी की लता या ठिकाणी असणार आहे। ओके, लता बघा मित्रांनो हा शब्द या ठिकाणी वल्लरी मित्रांनो बघा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। ओके, बघा पाचवा प्रश्न बघा। हां, तर जे की बघा कंसातील विरामचिन्ह बघा या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो। तर बघा जे की मित्रांनो या कंसामध्ये मित्रांनो बघा दिलेलं चिन्ह कोणतं आहे? तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी बघा कंसातील फक्त आणि फक्त मित्रांनो ठिकाणी बघा आपल्याला कंसातील फक्त चिन्ह ओळखायचं बरं, विराम सॉरी हे विराम या ठिकाणी चुकीनं पडले। तर मित्रांनो या ठिकाणी ह्या कंसातलं चिन्ह कोणतं आहे? तर ते बघा जे की क्रमांक अ मित्रांनो अपूर्ण विराम हे मित्रांनो बघा हे चिन्ह आहे। ओके, अपूर्ण विराम मित्रांनो बघा हे या ठिकाणी कंसातलं चिन्ह आहे बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा, गुरु या शब्दात कोणता प्रकारचा आहे? तर बघा मित्रांनो गुरु हा शब्द बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा मित्रांनो जो की मित्रांनो गुरु हा शब्द बघा क्रमांक ब जे की तत्सम या मित्रांनो बघा प्रकारचा आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढचा, शब्दशक्ती एकूण किती आहेत? मित्रांनो बघा एकूण शब्दशक्ती किती आहेत किंवा शब्दशक्तीच्या जाती किती आहेत या प्रकारचा आपल्याला परीक्षेत प्रश्न दिसू शकतो। तर मित्रांनो बघा एकूण शब्दशक्ती किंवा शब्दशक्तीच्या मित्रांनो या ठिकाणी बघा जाती किती आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, बघा जे की क्रमांक मित्रांनो 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। पुढे, तर विजी गिशू मित्रांनो बघा विजी गिशू या अलंकारिक शब्दाचा बघा मित्रांनो या ठिकाणी योग्य अर्थ बघा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे। तर बघा मित्रांनो विजी गिशू मित्रांनो बघा या अलंकारिक शब्दाचा बघा योग्य अर्थ काय ते बघा म्हणजे की बघा क्रमांकडे या ठिकाणी जिंकण्याची इच्छा असलेला मित्रांनो म्हणजे काय? तर विजी गिशू मित्रांनो बघा असा मित्रांनो याचा अलंकारिक मित्रांनो बघा या ठिकाणी या शब्दाचा अर्थ होतो। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो बघा 2 ते 3 2 लागू द्या नाही तुम्हाला बघा या ठिकाणी 4 तास लागू, परंतु सर्व प्रश्न पाठांतर करा वेळोवेळी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बोंबलू मी या ठिकाणी सांगत आहे। ओके, बघा पुढचा 9वा प्रश्न, तर अरे वेड्या सोनचाफ्या
काय तुझा रे बहर, काय मित्रांनो, अरे वेड्या सोन चाफ्या, काय तुझा रे बहर या मित्रांनो या ठिकाणी वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या मित्रांनो वाक्याचा जो की अलंकार बघा, जी की क्रमांक चेतन गुणोत्ती हा मित्रांनो या ठिकाणी अलंकार असणार आहे बघा, जे की या ठिकाणी तुम्हाला पाठच करायचं आहे. ओके, पुढे 10वा. तर अपूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी बघा आपल्याला वाक्य मित्रांनो पर्यायातून निवडायचं आहे. मित्रांनो बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कसं असतं, तर मित्रांनो बघा या ठिकाणी सध्या आपला वर्तमान काळ चालू आहे ना, तर मग मित्रांनो या ठिकाणी काय, तर अपूर्ण वर्तमान काळाचं मित्रांनो वाक्य या ठिकाणी बघा सध्या चालू असणार आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी सध्या चालू कोणतं वाक्य आहे या ठिकाणी, मी सहजपणे गवंडी खेळत असे, मी सहजपणे लंगडी खेळत आहे, मी सहजपणे लंगडी खेळत असते, मी सहजपणे लंगडी खेळते. मित्रांनो यामध्ये अपूर्ण वाक्य म्हणजे मित्रांनो जे पूर्ण झालं नाही आणखीन नाही, म्हणजे ते वाक्य बघा जे की क्रमांक ब, जे की मी सहजपणे लंगडी खेळत आहे. मित्रांनो हे या ठिकाणी बघा अपूर्ण वर्तमान काळाचं मित्रांनो बघा जे की या ठिकाणी उदाहरण किंवा वाक्य आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, पुढे 11वा. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो मित्रांनो बघा त्यांना या ठिकाणी काय म्हणतात. तर बघा जी की क्रमांक अनुनासिके मित्रांनो बघा त्यांना असं या ठिकाणी म्हणतात बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 12वा. ज्या शब्दांवर विभक्ती लिंग, ओके मित्रांनो बघा ज्या मित्रांनो बघा शब्दावर विभक्ती लिंग मित्रांनो बघा यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात. तर मित्रांनो बघा ज्या शब्दांवर विभक्ती आणि लिंग मित्रांनो यांचा परिणाम होऊन देखील मित्रांनो बघा त्यांच्यामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात. तर मित्रांनो बघा त्या शब्दांना जे की बघा क्रमांक ब विकारी शब्द असे म्हणतात. ओके मित्रांनो बघा जे की क्रमांक ब विकारी शब्द असं म्हणतात. ओके बघा जे की या ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. बघा नपुसकलिंगी मित्रांनो या ठिकाणी शब्द आपल्याला एक नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी वासरू हा नपुसकलिंगी आहे, मूल नपुसकलिंगी आहे आणि घर देखील नपुसकलिंगी आहे. तर मित्रांनो बघा ठिकाणी नपुसकलिंगी नसलेला शब्द जो की बघा क्रमांक मित्रांनो करंगळी आहे. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी करंगळी हा शब्द मित्रांनो या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. मित्रांनो बघा स्त्रीलिंगी या ठिकाणी बघा मित्रांनो करंगळीला आपण ती करंगळी या मित्रांनो बघा उच्चाराने मित्रांनो या ठिकाणी बघा उच्चारतो, म्हणून मित्रांनो या ठिकाणी करंगळी हा शब्द मित्रांनो या ठिकाणी काय तर नपुसकलिंगी नसलेला शब्द आहे. ओके, जे की क्रमांक क. ओके, आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. पुढे खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही. तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो बघा ज्वारी या मित्रांनो नामाचं या ठिकाणी अनेक वचन होत नाही बघा, जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक ड बघा ज्वारी या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे जळू या शब्दाचे अनेक वचन करा. तर मित्रांनो बघा जळू या शब्दाच्या ठिकाणी अनेक वचन कोणते, तर बघा जी की क्रमांक जळवा हे आहे मित्रांनो बघा जळू या शब्दाचे अनेक वचन. पुढे कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते. तर मित्रांनो बघा जे की कुंकू या शब्दाचे सामान्य रूप या ठिकाणी बघा क्रमांक ब कुंकवा असे होते. मित्रांनो कुंकवा असे मित्रांनो बघा कुंकू या शब्दाचे सामान्य रूप होते. पुढे बघा 17वा प्रश्न बघा. तर अशी म्हणे जसे नमुने बघा अशी म्हणे असे नमुने या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर बघा मित्रांनो अशी म्हणे असे नमुने या कादंबरीचे लेखक बघा जे की क्रमांक बघा शिवाजी सावंत मित्रांनो या ठिकाणी आहेत बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, जे की क्रमांक शिवाजी सावंत. 18वा. आई खरंच काय आहे. लंगड्याचं बघा लंगड्याचा पाय आहे, वासराची गाय आहे, दुधावरची साय आहे, लेकराची माय असते लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. या काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत. ओके, तर आई खरंच काय आहे, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. या काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत. तर बघा जी की क्रमांक ड मित्रांनो फकीरराव मुंजाजी शिंदे मित्रांनो बघा यांनी या ठिकाणी हे काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत. ओके, पुढे समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला बघा ओळखायचा आहे. तर आंब्यांच्या मित्रांनो बघा झाडांची याविषयी आपल्याला या ठिकाणी समूहदर्शक शब्द कोणता, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा राई या ठिकाणी बघा मित्रांनो या आंब्याच्या झाडांशी मित्रांनो संबंधित
असं या ठिकाणी बघा जे की समूहदर्शक शब्द बघा जो की राई हा बघा क्रमांक अ जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके. शेवटचा प्रश्न, आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो. मित्रांनो या वाक्यात एकूण किती अशुद्ध शब्द आहेत मित्रांनो? बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही या ठिकाणी सर्वजण कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध शब्द कशा प्रकारात तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो ओळखू शकता आणि तुमचा अभ्यास कितीवर मित्रांनो पोहोचला आणि तुमचा या ठिकाणी किती अभ्यास आम्हाला करून घेणे या ठिकाणी आणखीनही शक्य होईल किंवा बाकी आहे या प्रकारचं आम्हाला या ठिकाणी मित्रांनो समजून जाईल. ओके. तर बघा मित्रांनो हा शेवटचा प्रश्न, याचा तुम्ही या ठिकाणी आन्सर अवश्य बघा मित्रांनो कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी आपला व्हिडिओ आणि प्रश्न कसे वाटले ते देखील तुम्ही बघा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो बघा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही मित्रांनो लाईक करा. तुम्ही अनेक आपल्या चॅनल मित्रांनो ठिकाणी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघा अनेक जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करणं असेल अवश्य शेअर करून घ्या. आणि बाकी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नवीनशा नेक्स्ट लेवलच्या नव्या आणि मित्रांनो अशाच एका नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.